13 लोकांना चपराशीपासून तर साहेबपर्यंत आणि आम्ही सडल्या गावात फिरणाऱ्या कुत्र्यापासून पैदा झालेले लोक. अरे 48 डिग्रीमध्ये आम्हाच्या पायात चपलाने हाफ पॅन्ट फाटले कपडे घालून शाळेत जाणारे लोक आम्ही. आणि त्यानंतर त्यांना आश्रमशाळा दिली. त्यांना पण पाहिजे ना. आणि पैसा फार देणार. आणि 65 पासून हा जो हिटलरपेक्षा 200 पटींनी डिक्टेटर आतंकवादी शरद पवार राजकारणात आलेला आहे. महाराष्ट्रातील लोकांनी भारतातील लोकांनी ऐका. आणि ह्या ज्याला जनता शिवाजी महाराज याचे समजत होते आणि हे जे आहेत. आणि 64मध्ये नेहरूजींचं अटॅकने मृत्यू झालं. गुलजारला नंदा झाले. बघा इतिहास किरायच्या घरात होते बिचारे मेले तर. आणि लाल बहादूर शास्त्री जय जवान जय किसान पाकिस्तान वारमध्ये बघा दादांनो ताश्कंदला जाऊन मारलेला अजूनपर्यंत रेकॉर्ड नाही आहे. मी इतिहास सांगतोय. त्यानंतर गुलजार नंदा हंगामी आणि 66मध्ये इंदिरा गांधी आल्यानंतर 67मध्ये दादांनो आमच्या आया बहिणी जेलमध्ये गेलेत. कशासाठी? बाबासाहेबाचा पुतळा, शिवाजीराजाचा पुतळा आणि शाहू महाराज आणि फुलेंचा पुतळा इंदिराजी मानवताने तिथं बसवलं पार्लमेंट. तो सुद्धा काढून टाकला कारण यांना 400 सीटा यांना तर माहीत होतं. त्यानंतर पूर्ण प्रायव्हेट बँकेला नॅशनलाइज केलं इंदिरा गांधींनी. कितीतरी अंडरटेकिंग काढलं आणि 71मध्ये इंदिरा गांधींनी बांगलादेश जिंकून दिला. 73ला दुष्काळ आला आणि त्यानंतर बघा कितीतरी अंडरटेकिंग काढलं इंदिरा गांधीजी. आणि 75मध्ये बघा यांनी AIDF कोणाची आहे? काँग्रेसची. BMS विद्यार्थी परिषद. आता जेवढे काय 100 शाखा आहेत त्यांचं बजरंग दलपासून गोरक्षकपासून कितीतरी आहेत. आज जनसंघ. आणि इंदिरा गांधी रायबरेलीहून राजनाथ याच्यात लढली. त्याला इन्व्हॉलिड करणारा हा 15 चमडीचा हा जेठमलानी हत्यारा बलात्कारी. आणि 77मध्ये चरणसिंग हे सगळे काँग्रेसमध्ये होते. चंद्रशेखर, रामविलास पासवान, लालू प्रताप कितीतरी OBCचे लोक त्यावेळेस राजकारणात होते. त्यांनी समाजवादीचे कितीतरी लोक होते. त्यांनी 77मध्ये मोरारजी देसाई झाला आणि त्यांनी प्रेशराईज केलं आणि मंडल कमिशनची स्थापना झाली. बघा दादांनो तेव्हा त्यांचे लाल झाले डोळे मंडल कमिशन आलं तर. कारण गांधीजींनी म्हटलं होतं तुम्ही OBCला आरक्षण दिलं तर मला नको आहे ते. आणि चर्चिलने बाबासाहेबांनी म्हटलं होतं की अजून 10 वर्ष राहू. पण हे लोकांनी त्यांना प्रेशराईज केलं कारण त्यांना माहीत होतं हा बाबासाहेब विश्वरत्न आहे. आणि त्यानंतर 77पासून आणि 77ला वसंतदादा पाटीलची गव्हर्नमेंट पाडून यांनी पुलद बनवलं. आणि आज तुम्हाला स्वातंत्र्य सुईपासून तर मिसाईलपर्यंत ही पेरियार रामास्वामीची देण आहे. साऊथमध्ये त्यांनी एवढी मोठी चळवळ केली दादांनो की काय म्हटलं पेरियार, सापाला सोडा ना ब्राह्मणाला मारा, ठेचून मारा. आणि राम सीता लक्ष्मणची यात्रा काढून चपलेचा माळा टाकल्या आणि बिचाऱ्याचा मृत्यू जेव्हा 73मध्ये झालेला आहे. यांनी नंगा नाच सुरू केला आहे पूर्ण भारत देशात. सत्य आहे. आणि त्यानंतर 80मध्ये हे फार दूरदृष्टीचे लोक आहेत बघा. आम्ही त्यावेळेस रेडिओमध्येच होतो. भारतामध्ये रेडिओ 80 नंतरच TV आलेला आहे. आणि 80मध्ये जनसंघाचा दिवा तर BJPचा कमळ झालेला आहे. त्या पुलोदमध्ये हा हरामखोर यहुदी आतंकवादी बलात्कारी 200% डिक्टेटर नितीन गडकरी होता. आणि दूरदृष्टी बघा 81मध्ये जनगणना केली. 1,10,00,000 2 खासदारच्या ठिकाणी 4 खासदार आणि 13-25. कारण 76ला इंदिरा गांधींनी एरिया रिस्ट्रिक्शन हटवलं. आणि दूरदृष्टी बघा मंडल कमिशनचा राम आला. किती लोकांची तरी हत्या केली. आणि हे शीख लोकांना आमच्या गुरु नानकचे शीख लोक मानतात
त्यांना हे खलिस्तानी समजतात. आणि डोकं बघा, इंदिरा गांधीचं लेक्चर आहे, मेरे देश का खून एक एक बूंद मेरे देश के काम है, मेरा खून का एक एक बूंद मेरे देश के काम है. तिला का माहीत होतं? दूरदृष्टी बघा. आर के धवन आणि शीख लोकांचं हे करून हिंदू आणि शीखचे करोडो लोकांच्या कत्ल्या केल्यात दादांनो. कारण मंडल कमिशन, बरोबर आहे. आणि त्यानंतर राजीव गांधी याला पायलट प्राईम मिनिस्टर त्यांनी चालवलं. आणि 85मध्ये आतंकवादी अटल वाजपेयी हा मनोज सिंघवी जिद्द आहे आता. आणि प्रकाश कारातनी EVMसाठी प्रपोजल पास केलेलं आहे. आणि 89मध्ये काय म्हटलं, राजीव गांधी 1 रुपया येतो त्यातले 10 पैसे खर्च करतात, 90 पैसे खातात. आणि कांशीरामजींनी म्हटलं, तिलक तलवार तराजू मारो सालों को 85 भाग हमारा है. त्या बिचाऱ्याचे 91मध्ये तुकडे तुकडे केले. कारण पेरियार तिथं झालं, त्याला बदनाम करायचं होतं. मग किती दूरदृष्टी आहे. आणि 91मध्ये रामटेकमधून हा नरसिंगरावाला गेट करार. 92ला क्रिमिनल, कारण आम्ही टी व्हीमध्येच होतो त्यावेळेस. ऐका, OBCच्या लोकांना 90% लोकांना. आणि त्यानंतर 2000मध्ये अटल बिहारींनी रक्त जे देतात त्यांचं पेन्शन बंद केलं पूर्ण गव्हर्नमेंटचं. आणि त्यानंतर मोबाईल होतं. ECI ही ब्लॅकलिस्टमध्ये आहे. 4 डायरेक्ट यांचे आहेत. आणि 4मध्ये फ्रॉड इलेक्शन, 9मध्ये फ्रॉड इलेक्शन. आणि 13ला सुप्रीम कोर्टने ऑक्टोबर म्हटलं इट इज नॉट फ्रेंड विथ व्होटिंग मशीन. आणि 14ला कोण आले दादांनो? कोण आहेत? आणि एक पेगॅसस आलं, किती लोकांचं हे केलं. त्यानंतर 19मध्ये परत म्हटलं सुप्रीम कोर्ट, काय म्हटलं इलेक्शनच्या अगोदर, एका विधानसभेत 5 मशीन काढून व्होटिंग मशीन आणि VVPॅटची टॅली करायचं. आणि इलेक्शन झालं. 373 ठिकाणी फ्रॉड, टॅली केलंही नाही. आणि मध्ये पेगॅसस आला, मुंबईमध्ये लक्ष्मी शुक्ला. त्यानंतर भीमा कोरेगावचं कांड. आणि त्याला विटनेस करणारा कोण? हा हिटलरपेक्षा 200 टाईमनी डिक्टेटर असणारा. आणि तो फडणवीस. हे दोघंही जोडीच आहे, हे सगळे एकच आहेत. त्यानंतर 24मध्ये बघा, आणि 20 लाख मशीनात कोणाचा आवाज निघत नाही. भूषण गवई झालेत. आणि त्यांनी म्हटलं दादांनो की प्रत्येकाला VVPॅटची पावती द्यायची. बघा आतंकवादी खन्ना. 20 लाख मशीनचं नाव नाही, पूर्ण फ्रॉड इलेक्शन महाराष्ट्रामध्ये. तेव्हा डोळे उघडा. आणि त्यानंतर बघा तुमचं काय बाकी राहिलेलं. आज मी विचारतो तुम्हाला, तुमचं शिक्षण गेलं, रोजगार गेलं, बरोबर आहे. 85 करोड कोण आहेत तो म्हणतो ते. तुमच्या शाळा 68 शाळा बंद केल्या, बरोबर आहे. आत्मनिर्भर, करोडो लोकांना कोरोनामध्ये मारलं. त्यानंतर बँक लुटून गेलेत. शेतकऱ्याच्या पोरगा शेतकऱ्याचा धंदा, पूर्ण मानसिक गुलामगीचं शिक्षण. आणि तेही प्रायव्हेटायझेशन. करोडो लोकांच्या कत्ल केल्या. महाराष्ट्रामध्ये अत्याचार बघा, 114 गोंडगोवारीला मारलं. 98मध्ये घाटकोपरला 11 लोकांना, खैलराजे कांड, महाराष्ट्र आला त्याला काँग्रेसचा अध्यक्ष खून करून टाका. आणि त्यानंतर गोपीनाथ मुंडेला मारलं. कोणाचं गव्हर्नमेंट होतं? कारण आतंकवादी हिटलरच्या अवलादींना पाहिजे होतं आणि त्यांनी त्याला मारलं. जज लोयाला 2-3चं कांड. निरंजन टकलेला विचारा. त्यानंतर हेमंत करकरेला, मुश्रीफना विचारा. कोणाचं गव्हर्नमेंट होतं? पानसरे, नरेंद्र दाभोलकर. आणि माझ्या बहिणीला मारलं कर्नाटकमध्ये. आणि त्यानंतर बघा दादांनो, आज सगळं तुमचं गेलेलं आहे. आणि त्यानंतर बघा 3 वर्षापूर्वीसोबत बलात्कार करतात. हे एखादी बाई येते जिजाऊ शिवाजीची, तेव्हा मी म्हणतो तुळजा भवानी, महालक्ष्मी, तुम्ही खरोखरच, अरे ह्या देवी म्हणजे ती स्त्री आहे. आणि तुम्ही खरोखरच असाल ना, हे एवढे जे अन्याय करताय, अत्याचार 90% पूर्ण देशातल्या पोरींवर, एकसुद्धा बाई जिजाऊचे शिवाजीच्या अवलादी म्हणतात कोणी बाहेर निघायला तयार नाहीत. कारण हे 200% हिटलरपेक्षा टेररिस्ट आतंकवादी लोक आहेत. बघा परभणीचं कांड. शरमवेल जगाला, कोणी अन्याय केलं नाही, मोगलाने नाही केलं, काही नाही केलं. महाराष्ट्रातील लोकांनो हे सगळे अन्याय त्याच्यात वर्ल्ड
इंटरनॅशनल कोर्टमध्ये पाठवा आणि जगाला न्याय मागा. त्यानंतर बघा दादांनो, आज काय राहिलं आहे तुमच्याकडे? एवढं फ्रॉड इलेक्शन झालेलं आहे. आणि हा म्हणतो दिल्लीत जाऊन, याचा वकील कोंडले म्हणून माझा मित्र आहे, की इलेक्शनच्या अगोदर 35% लोक व्होटिंग यांनी टाकून ठेवलेलं आहे. आणि जरांगे पाटील डोळे उघडा, तुम्हाला हिप्नॅटाईज करत, कारण तुम्हाला अभ्यासच नाही आहे 90% लोकांनो. आणि आज फडणवीसची बायको म्हणते वेश्या व्यवसाय लायसन द्या, आणि तो म्हणतो लोखंडाचं. पूर्ण डेमोक्रेसी, ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार, पूर्णचं पूर्ण हे जे आहेत आमचे लोक, ती म्हणते वेश्या व्यवसाय, हा म्हणतो माझ्या लोखंडाच्या 3-3 पोरं. म्हणजे हा पूर्णचं पूर्ण वेश्या व्यवसाय, राजकारण वेश्या व्यवसाय. बघा, ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार, मला सांगा कोण आहेत? हरामाचा पैसा कमवून धंदा. बघा, शिक्षण सम्राट, डिमिनिस्ट्रेशन सम्राट, साखर कारखान्याचे सम्राट, कारखान्याचे सम्राट, कॉर्पोरेटचे सम्राट, कोऑपरेटिव्ह बँकेचे सम्राट आणि राजकारणाचे सम्राट. 6च्या 6 पार्ट्या आमचं. आणि आता तुम्हाला एवढं हे केलेलं आहे की तुमचं सगळंच गेलेलं आहे. आणि आमच्या आया बहिणीवर हे बलात्कार हात राहणार. तुम्हाला आझादी मिळाल्या, उलट आम्ही 10,000 वर्षासाठी झालो आहे. सत्य आहे का? सत्य आहे. EVMच्या विरोधात जन आंदोलन करून पूर्ण भारतातील लोकांनो, ह्युमन राईट्स कमिशन आणि वर्ल्ड युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन आणि वर्ल्ड इंटरनॅशनल कोर्टला कंप्लेंट करून जगाला सांगतो, मानवतावादी लोकांनो, आता तुम्ही सगळे मानवतावादी जग मिळून यांच्या कत्ली करा. आणि माझ्या लोकांनो 90% भीमा कोरेगावची तयार करा. आता काही शाहू फुले आंबेडकर जिजाऊ होणार नाही. अरे जे एवढे, आणि यांना छंद एकच आहे, फक्त भोग करणे आणि आमचं रक्त शोषणे. 90 आमचा पैसा होय. आणि SC ST ओबीसी जे बी ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार, जे बी, कारण हे आतंकवादी पार्टी, डिक्टेटर 200 आहे. NDA अलायन्स आणि इंडिया अलायन्स हे एकच आहेत. यांना झोडपून काढा, कारण यांच्या ऑर्डरनी MP MLA कॉर्पोरेटर हे जे सांगतात ते करतात आणि निरपराध लोकांची कत्ल करत आहे. सत्य आहे का? सत्य आहे. आणि अशाप्रमाणे पुढच्या पिढीसाठी तुम्ही ज्या मुलगा असो, मुलगी असो, सून असो, यांना जन्म दिलेला आहे, ते भोगाची वस्ती म्हणून जन्माला येणार आहेत. आता काही शाहू फुले आंबेडकर, शिवाजी महाराज, संभाजी महाराज या देशात पैदा नाही होत. सत्य आहे का? सत्य. तुम्ही विचार करा, मी सांगायचं काम करतो. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. आणि पैसा इतका आहे, बघा, ऋषीसुदिक पडल्यानंतर हा समृद्धीचा मापलवार. इतका पैसा आहे. एक खासदाराला 61 लाख रुपये मिळतात. एकेका घराघरामध्ये 2-2 पेन्शन. एक जण कमीत कमी 10 वेळा निवडून आलेला आहे. बायको जाते, पोरगं येते, पोरगं जाते, नातू येते. अशा प्रकारे तुम्हाला गुलाम केलेलं आहे. आणि महाराष्ट्रातील लोकांनो, मी सांगायचं काम केलं, जगाला सांगतो, जगामध्ये एवढे हिटलरपेक्षा 200 पटीने. आणि बघा, तुमच्या डोळ्यासमोर आहे परभणी कांड आणि बीडचं कांड. असली जड आहे. आता तुम्ही नेहमीसाठी गुलाब झाले. जर EVM मशीन नाही हटवलं म्हणून जन आंदोलन केलं. कोणासाठी? ज्याला जन्म दिलेला आहे तुम्ही, त्याच्यासाठी. चाहे गव्हर्नमेंट सर्वंट कोणी असो. मी सांगितलेलं सत्य आहे का? सत्य. विचार करा. आणि 1% चुकीचं मला फोन करा. माझा नंबर आहे 7499432896. अशा प्रकारे माझं यूट्यूब पण आहे आणि फेसबुक आहे. माझ्या यूट्यूबवर राहुल गांधी, अखिलेश यादव, आनंद, कितीतरी मोठे मोठे लोक आलेले आहेत. मी बोलणार आणि शिव्या पण घालणार. हे NDA अलायन्स, NDA आणि इंडिया अलायन्स हे सगळ्याचे सगळे हिटलरपेक्षा 200 पटीने. आणि आमच्या जातीत जे निरपराध लोकांची हत्या करतात, हे दंगा भडकवतात. याला भडकवतो येतो, तो याला भडकवल. आणि निरपराध लोकांची हत्या आज जेव्हापासून मंडल कमिशन करोडो लोकांची केली का जनगणना? आमच्यावर महाराष्ट्रात खोटे आदिवासी आम्ही. SC साठी ST साठी 50चा गुतर, OBCचा क्रिमिनल लावला 60ची, मराठ्यांना 67ची. आणि याला भीक मागणारे आहे मंदिरातले EWS. कोणाच्या डोळ्यात दिसत नाही. एवढे कातील लोक आहेत. MP MLA स्वतःचं पोरीचं करा. आणि आता काही शाहू फुले आंबेडकर, जिजाऊ रमाई या देशामध्ये पैदा होणार नाही. पोरींनो, असंही तुमचं होणार आहे आणि असंही होणार आहे. बघा, 5,000मध्ये राजकारणाचे लोक 12 घंटे,
15,000 वर्ष बी झाले रात्रभर घाण मॉलमध्ये राहतात. MSc झाल्या लोकांना 10,000च्या नोकऱ्या काय राहिल्या तुमचं असं उपाशी भरायचं आहे. 85 करोड ते 13 करोड पोरं फिरत आहेत आणि हे बघा गैरकानून किती केलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो मी.